आई आज माझ्या डब्याला भरीत बनवतेस का तू? हो भरीत बनवते बाळा, पण हे आपल्या नाही का छोट्या छोट्या वांग्याचं भरीत बनवते, असे मोठ्या वांग्याचं नाही बनवते. कारण ह्या वांग्याचं भरीत आहे ना मस्त चव लागते ह्याची. त्याची पण लागते चव, पण ह्याची जरा अजून चव वाढते ह्या वांग्यांची, छोट्या छोट्या वांग्यांची. ह्याच्यापेक्षा असे असे असतात ना ते वांगी, ते पण चालतात वांगी घेतलेली. अशी आहे ना मस्त भाजून घ्यायची वांगी अशी. त्यासाठी काय काय घेतलंय तू? त्यासाठी ना बाळा वांगी भाजून घेतल्या. ती छोटी छोटी वांगी आहेत, चांगली 9-10 वांगी आहेत, ती छोटी छोटी आहेत ती. त्याच्यासाठी मी 3 कांदे घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर घेतली, थोडंसं अद्रक घेतलंय, लसूण घेतलाय, हिरवी मिरची घेतली, 1 टोमॅटो घेतलाय. आता हे आहे ना आपण अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेणार आहे. कुटून घेईन किंवा आज वेळ नाही म्हणून मी वाटून घेईन मिक्सरमध्ये. कुटून घेतलं तरी पण चालतंय. असं चाल. कुटून घेणार आहेत मिक्सरमध्ये किंवा वाटून घेणार आहे. हे आहे ना आपण मिरच्या भाजून घेणार आहेत थोड्याशा. तेल टाकून नाही भाजायच्या, अशाच भाजायच्या मिरच्या. हे ना आपण मिरच्या काढून घेणार आहेत आता. ते लय म्हणजे असं लय पण नाही भाजायच्या, ह्याला बिगर तेलाच्या कशा भाजून घ्यायच्या मिरच्या. असं आहे ना बारीक कांदा कापून घ्यायचा मस्त. मोठा कांदा नाही कापायचा भरताला कधी. जास्त बी नाही टाकत टोमॅटो. वांगे आहे ना कधी पण अशी फोडून बघायची. आळ्या असतात ह्याच्यात वांग्यात पण. बघून घ्यायची वांगी ह्याच्या फोडी फोडी करून. हे ना शेवटचं वांगे. कधी पण हे का अशी वांगी बघायची. वांग्यात कुठल्याही वांग्यात आळ्या असतात अशा. आणि परत मग ह्याला असं करायचं बाहेर. हिरवी मिरची, लसूण भरपूर टाकून घेणार आहे त्याच्यात. आणि ही अद्रक पण घेणार आहे टाकून घ्यायची. आणि मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं थोडंसं. तर ही मी म्हटलं होतं मिक्सरमध्ये वाटण, पण आता ही मिरच्या भाजल्यात म्हणल्यावर मी घेते ह्याच्यात कुठून नाही का. आता उकळात कुठून घेते. याचं पहिले काळं नाही का. मोहरी टाकून घेणार आहे आपण. मोहरी चांगली तर चालली ना ती जिरं टाकून घेणार आहे. तर फक्त आपण मसाला कांदा टाकणार आहे. मिरची कुठून घेतलेली टाकणार आहे ह्याच्यात. ही मिरची आहे ना कांद्याच्या अगोदर टाकायला पाहिजे होती मी, पण मी पहिला कांदा टाकून घेतला. ती विसरले मी नाही का ह्याच्यात मिरची अगोदर टाकून घ्यायची. तेलात मस्त परतली ना मग चांगली लागते मिरची. तुम्ही जेव्हा करता ना तेव्हा पहिले तेलात मिरची टाकून घ्या. जिरी मोहरी टाकली ना त्यानंतर मिरची टाकायची. ही कुठून घेतलेली आपण मिरची मी बारीक नाही केलेली पूर्ण, अशी नाही का आबडधोबडच केलेली. परतून घेतलेले आपण. आता ह्याच्यात आहे ना टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण मी एक ठेवलेला होता ना तो परत घेतला आहे मी, कारण मला थोडासाच वाटत होता ना अर्धा टोमॅटो, मग तो एक घेऊन घेतला मी. टोमॅटो आहे ना जास्त म्हणजे परतू देण्याची काहीच गरज नाही. असं असेल तर तरी चालेल, फक्त टोमॅटो बारीक कापून घ्यायचा. असं आहे ना आपण कोथिंबीर टाकून घेणार.
पण भरतात आहे ना हळद नाही टाकणार. मला भरतात हळद टाकलेली नाही आवडत आहे. नाही ना आपण हे वांगी भाजून घेतलेली टाकणार आहोत सगळी. भरतात आहे ना हळद नाही टाकायची. किंवा तुम्हाला हवं असं तर तुम्ही टाकू शकता, पण नाही टाकलेलीच भारी वाटतं भरीत असं बिगर हळदीचं. मस्त परतून घ्यायचं म्हणजे करून. हे आहे ना आपल्या गावरान वांग्याचं भरीत तयार. वास तर खूप छान येते, मस्त झाले भरीत. ते छोट्या छोट्या वांग्याचं बी खूप चवीला खरं ह्याच वांग्याचं भरीत छान लागतं खायला. कसे आहे ना त्याच्या खाली थोडंसं कमीच पीठ टाकायचं, कारण जास्त पीठ टाकलं ना सगळीकडे असं उडतं पीठ. त्याच्यासाठी त्याच्या खाली थोडंसंच पीठ टाकायचं, भाकर थापायचं, म्हणजे असं उडत नाही सगळीकडं. तर जास्त पीठ जर खाली घेतलं ना तर भाकरीवर पीठ येतं. आणि आहे ना मग भाकर टाकली ना की अशी दुरकट भाकर, म्हणजे अशी लालसर भाकर होती. तर कमी पीठ टाकलं ना तर ह्याच्यावर पीठ येत नाही आणि लालसर पण भाकर दिसत नाही, पांढरी शुभ्र भाकरी दिसते मग ज्वारीची, नाही का. इकडे आमचे पोहे चालू आहेत ना, त्याच्यामुळे मग आवाज येतो नाही का, मग कॅमेरामध्ये जास्त खडखड आवाज येतो. इकडे भाकरी चालू आहेत, तिकडे पोहे चालू आहेत, त्याच्यामुळे मग आवाज येतोय. मग याची मस्त पांढरी शुपट भाकर तयार आहे आपण याची. अशी आपली मस्त भाकरी तयार आहे. मस्त भाकरी करायच्या, एवढंच की पीठ मळता नाही का चांगलं मळायचं आणि थापतानी पण वर असं पीठ कोरडं पीठ येऊ द्यायचं, म्हणजे असे धुरकट ही भाकरी दिसत नाही, पांढऱ्या शुभ्र भाकरी दिसतात मस्त. बस दही मिरची त्या दिवशी बनवलेली नाही का.